आता उबाटा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। यवतमाळच्या 2 पंजा चौकामध्ये शिवसैनिक जमलेले आहेत आणि त्यांच्या तीव्र भावना आपण जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगाल, आपली काय भावना आहे? आमच्यासाठी आज श्रद्धांजलीचा दिवस आहे। ज्यांनी पक्षप्रमुखांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही सगळे मेहनत करून त्यांना निवडून आणलं, आज ते आमच्यातून निघून गेलेले। त्यांची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत। 15 वर्ष ज्या माणसाला जवळून गेलेला माणूस कोणी रामराम करत नव्हता, त्या माणसाला उचलून या भागाचं खासदार आदरणीय पक्षप्रमुखांनी केलं। त्या माणसानं गद्दारी नाही, महागद्दारी केलेली आहे। या सगळ्या अपमानाचा बदला आम्ही सगळे शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार। निश्चितच राजेंद्रजी गायकवाड आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आहे, आपण जोडे मारणार आहात प्रत्यक्षात त्यांना, असा इशारा दिलेला आहे, काय सांगा? निश्चितच आज प्रतिकात्मक आंदोलन होतं, आज पुतळा जाळला, पण त्यांना जर असं वाटत असेल की आपण असे गद्दारी करून मस्त आविर्भावात आपण पुन्हा समाजात ताठमानेने जगू, असं होणार नाही। यांनी जनादेश विकलेला आहे, 60 कोटीमध्ये विकल्या गेल्याची चर्चा आहे। आम्ही शिवसैनिक यांना 16ही तालुक्यात मारू, 16ही तालुक्यात जोडे। आम्ही सांगतोय, माझ्या समोर आल्यानंतर मी सर्वात पहिला जोडा त्यांना त्याच्या कानशिला लावला, नाही तर मला गायकवाड मानते। निश्चितच शिवसेनेचे आमदार आहेत देरकर, संजय देरकर, त्यांच्यासोबत जाणून घेऊया। भाऊ, कार्यकर्ता जातात, दुःख होतं, मात्र आता नेते गेलेले आहेत, काय सांगा? एखादा कार्यकर्ता आपल्यातून जातो, ज्याला आपण घडवतो, आणि तो जातो तेव्हा जे काही दुःख होते ते दुःख आम्हाला आमचा नेता गेल्यामुळे झालं आहे। परंतु आम्ही इतके निश्चिंत असं नाही आहोत की ज्यांच्या तो गेला म्हणून आम्ही काही चुपचाप बसणार। आम्ही शिवसेना पुन्हा या जिल्ह्यात त्या ताकदीनं सगळ्यांसोबत आम्ही राहणार आणि हे या जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष या ठिकाणी पुन्हा कसा होतील, आम्ही तो निश्चितच या ठिकाणी त्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसैनिकाला सर्वांना ताकद देऊन या ठिकाणी आम्ही पक्ष पुन्हा बळकट करू, एवढंच आजचं प्रश्न। निश्चितच नेता जरी गेला असला तरी आम्ही शिवसेना पुन्हा बळकट करू, असा आशावाद यावेळेस उबाटा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। संदेश कान्होजे, महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ। उत्तर प्रदेशमध्ये टार्गेट केलं।